फ्री नोट्स, टेस्ट, डेमो लेक्चर्स तसेच ऑनलाईन बॅचेससाठी आत्ताच द इन्फिनिटी अकॅडमी ॲप डाउनलोड करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी सुहास अमृतकर आपलं द इन्फिनिटी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष असं स्वागत करतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बरेच मुलं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एक जॉबच्या चिंतेत असतात आणि जास्त करून गव्हर्मेंट जॉब सगळ्यांनाच, बऱ्याच विद्यार्थ्यांना पाहिजे असतो आणि लवकरात लवकर कधी भेटेल बऱ्याच विद्यार्थ्यांना त्याची इच्छुकता असते. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच संदर्भात आज मुलांच्या आग्रहास्तव मी तुमच्यासाठी एक चांगली बातमी आज तुमच्यासाठी मी घेऊन आलोय. ती म्हणजे बघा, कुठलंही ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल कुठल्याही क्षेत्रात आणि तुमचं मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश चांगलं असेल किंवा नसेल ते नंतर मी सांगेल, आणि तुम्हाला लवकरात लवकर जर सिलेक्शन पाहिजे असेल तर तुमच्यासाठी ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे. तर आजच्या सेशनमधलं जो आपला मुद्दा आहे तो म्हणजेच काय, बघा आता मागे नोटिफिकेशन आलंय, IDBI बँक एक्झिक्युटिव्हचं नोटिफिकेशन आलंय. म्हणजे IDBI बँकमध्ये, म्हणजे आता जर हे नोटिफिकेशन बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच मुलांचे डाऊट असतील की तुम्हाला आता हे पुढे कळेल की म्हणजे जॉब प्रोफाईल काय आहे, नंतर जॉब परमनंट आहे का टेम्पररी आहे. हे जेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल तर बरेच मुलांना वाटेल सर ॲक्च्युली हा जो IDBI बँक एक्झिक्युटिव्ह याचं जे नोटिफिकेशन आलंय विद्यार्थी मित्रांनो, तर हा जो हे एक्झाम झाल्यानंतर तुमचं जे सिलेक्शन सिंगल एक्झाम आहे. पहिला मुद्दा म्हणजे इथं काय 2 ते 3 एक्झाम द्यायची गरज नाहीये, सिंगल एक्झाम आहे. ओके, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे असणार आहे आणि त्याच्यानंतर सिलेबस काय असेल, सब्जेक्ट काय असेल ते मी नंतर सांगणार आहे. तर सिंगल एक्झाम असल्यामुळे आपल्याला तो फायदा आहे की आपल्याला लगेच म्हणजे बऱ्याच मुलांना इन्कमची गरज असते आणि त्यांच्यासाठी ही खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. खूप कमी काळात, म्हणजे बघायला गेलं आता कुठलंही बाकीच्या एक्झाम बघायला गेलं, नोटिफिकेशन आल्यानंतर एखाद्या वेळेस ते पोस्टपोन पण होते एक्झाम, म्हणजे काही गॅरंटी नसते. पण इथे जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो, तर जर नोटिफिकेशन आलं आणि नोटिफिकेशन मध्ये एक्झामची जर डेट दिलेली असेल तर त्याच दिवशी ती एक्झाम होते, म्हणजे कधीही पोस्टपोन होत नाही. एवढं लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर म्हणजेच कमी काळात लवकर सिलेक्शन देणारी जर एक्झाम असेल ती म्हणजेच काय, बँकिंगचं क्षेत्र. कुठलं? बँकिंगचं क्षेत्र. तर आज त्याच्यासाठी जे आता नोटिफिकेशन आलंय तर त्याच्यावरती मी आज तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट घेऊन आलोय, चांगली न्यूज. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या आजच्या सेशन मध्ये मी तुम्हाला बघा कशावरती आपण ही जी एक्झाम आहे तर त्याची डेट काय असणार आहे, वॅकन्सी, सिलेबस, क्वालिफिकेशन, एज लिमिट, एक्झाम पॅटर्न आणि सगळ्यात जास्त आपल्याला जी इच्छुकता असते म्हणजे कोणती, सॅलरी किती असणार आहे, हे सर्व आपण आजच्या सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत. आणि मग नंतर तुमचा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे की आपल्याला सूट होईल का नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया. तर बघा, IDBI बँक मध्ये एक्झिक्युटिव्हची रिक्रुटमेंट आहे. तर ऑर्गनायझेशन म्हणजे कोण कंडक्ट करतं, IDBI इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. पोस्ट नेम एक्झिक्युटिव्ह आहे. आता सगळ्यात आधी इम्पॉर्टंट बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो, तर ही जी तुमचं एक्झाम सिलेक्ट झाल्यानंतर जी जॉबची प्रोफाईल आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे इथं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती, कशावरती आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती. तर बरेच मुलं म्हणतील सर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती राहून काय फायदा, आम्हाला तर तो टेम्पररी जॉब नाहीये, तर बघा परमनंट जॉब नाहीये. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जरी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जॉब असला आणि तुम्ही बँकिंग क्षेत्रातल्या जर पुढच्या एक्झाम देणार असला आणि तुमचं जर इथे सिलेक्शन झालेलं असेल तर याचा एक्सपिरियन्स तुम्हाला खूप चांगला, म्हणजे तुम्ही जे एक्झाम पुढे बँकिंगच्या एक्झाम जर देणार असणार तर तिथे तुम्हाला त्याचा एक्सपिरियन्स नक्कीच, याचा एक्सपिरियन्स काय तुम्हाला नक्कीच कामात पडणार आहे. मग तो आता ही सध्या टेम्पररी असू द्या
का परमनंट असू द्या, पण मला काय सांगायचंय, आपल्याला सगळ्यात आधी काय जॉब मिळणं गरजेचं आहे. आणि जॉब भेटल्यानंतर आपला जो आत्मविश्वास आहे विद्यार्थी मित्रांनो तो खूप हाय लेवलला जातो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे हे वॅकन्सीज आहेत तर 1036 वॅकन्सीज आहेत आणि खूप चांगल्या वॅकन्सीज आहेत. ओके, ऍप्लिकेशन मोड म्हणजे एक्झाम जी आहे ते ऑनलाईन असणार आहे. ओके, गव्हर्नमेंट जॉब आहे कॅटेगरी. नंतर आता बघा ऑनलाईन जे हे एक्झामचं जे ऑनलाईन जे फॉर्मचं फिलअप आहे तर ते 24 मे पासून सुरू झालंय विद्यार्थी मित्रांनो. आणि लास्ट डेट जी ती 7 जून आहे. याच्यानंतर मी याच्यावरती व्हिडिओ घेऊन येईल. ओके, तर 24 मे पासून सुरू झालंय आणि 7 जून ही तुमची लास्ट डेट आहे. ओके, नंतर सिंगल एक्झाम असणार आहे तुमची ऑनलाईन. जो सिलेबस वगैरे सब्जेक्ट वगैरे ते मी पुढे सांगेल. नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे असेल आणि मेडिकल एक्झाम. क्लिअर, एक्झाम मोड ऑनलाईन असेल. तुम्हाला जर डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ह्या वेबसाईटवरती तुम्ही चेक करू शकतात. idbibank.in या वेबसाईटवरती तुम्ही डिटेलमध्ये फॉर्म कसा वगैरे कुठे काय वगैरे तुम्ही ते चेक करू शकतात. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्यासाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. ओके, क्लिअर, आणि ह्या अपॉर्च्युनिटीचा तुम्ही नक्की फायदा घ्यायचा आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. ओके, क्लिअर. आणि पुढचं आता बघा डेट बघायला गेलं तर 24 मे पासून सुरू झालंय ऑनलाईन ऍप्लिकेशन. 24 मे पासून सुरू झालंय. लास्ट डेट 7 जून आहे. लास्ट डेट फॉर पेमेंट 7 जून आहे. ओके, क्लिअर. आणि जी ऑनलाईन टेस्ट जी असणार आहे ती 2 जुलै, म्हणजे खूप कमी काय विद्यार्थी मित्रांनो जर बघायला गेलं आता जवळजवळ जून सुरू झाला आहे. 2 जुलै म्हणजे जवळजवळ 1 महिना बाकी आहे. आणि काय म्हणायला गेलं तर आपल्याला तो कमी वाटतो, पण आपली जर कष्ट करण्याची खूप चांगली कॅपॅसिटी, जेवढी एक्झाम जवळ असेल तर आपली मेहनत जास्त होते हे तुम्हाला पण माहिती असेल. तर मला सांगायचंय, जर तुम्ही बँकिंग क्षेत्रात जर तुमची इच्छा असेल तर ही तुम्हाला म्हणजे अभ्यास नेक्स्ट लेवलला, कारण जर याचा तुम्ही अभ्यास केला सिलेक्शन झालं तर चांगलीच गोष्ट आहे. आणि याच्यानंतर तुमचं बघा हा जो आताचा जो काळ आहे विद्यार्थी मित्रांनो, जुलै टू नोव्हेंबर हा बँकिंग क्षेत्रातल्या एक्झामचा सगळ्यात गोल्डन काळ आहे. म्हणजे खूप एक्झाम येणार आहे ते मी सांगणार आहे कोणकोणत्या एक्झाम येणार आहेत पुढे. आणि जर तुम्ही ह्या एक्झामची तयारी केली तर ऑटोमॅटिक तुम्हाला तुमच्या पुढच्या एक्झामची तयारी म्हणजे जवळजवळ 80% होऊन जाणार आहे. क्लिअर, म्हणजे तुम्हाला जरी तुम्हाला हे सिलेक्शन झालं तर तुम्ही घेतलंच पाहिजे असं म्हणायचं आहे मला, किंवा तुमची इच्छा आहे घ्यायचं का नाही घ्यायचं, पण याची तयारी तुम्हाला पुढच्या एक्झामला जास्त तयारी करण्याची गरज पडणार नाही. क्लिअर. आता नेक्स्ट बघा वॅकन्सी वगैरे, तर तुम्हाला एकच पोस्ट पाहिजे असते प्रत्येकासाठी. तर वॅकन्सी किती आहे वगैरे नो मॅटर. तर एक सांगून देतो, जनरल साठी 451 वॅकन्सीज आहेत, SC साठी 160 आहेत, ST साठी 67 आहेत, OBC साठी 255. खूप चांगल्या जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. EWS साठी 103. अशा टोटल 1036 आपल्याला वॅकन्सीज आहेत. तर तुम्ही ह्या गोल्डन अपॉर्च्युनिटीचा नक्की फायदा घेतला पाहिजे असं मला वाटतं. आता क्वालिफिकेशन बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो तर 1 मे 2023 याच्यात म्हणजे आजच्या डेटला 1 मेच्या अप टू 1 मे 2023 पर्यंत ग्रॅज्युएशन हे तुमचं झालेलं पाहिजे. ओके, कुठल्याही फील्डमध्ये तुमचं जर ग्रॅज्युएशन असेल तरी चालेल. ओके, क्लिअर. विथ मिनिमम ऑफ 55% मार्क्स तुम्हाला तिथे पाहिजेत. किती? 55%. आणि अदर कास्ट SC ST साठी 50% तुम्हाला ते पाहिजेत. ओके, जर ह्या पोस्ट साठी तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल. ओके, क्लिअर. ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे. नंतर आता कोणते विद्यार्थी इथं ही एक्झाम देऊ शकतात, इलिजिबल होऊ शकतात, तर 20 ते 25 वयोगटातील जे 20 ते 25 म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय आता, तर त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. ओके, की हे एक्झाम द्यायची. आता बघा डेट बघायला गेलं तर कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न नॉट अर्लियर दॅन 2 मे 1998च्या आधीचा नकोय आपल्याला इथे कॅन्डिडेट, त्याची जन्मतारीख. आणि काय 1 मे 2003 नंतरची नकोय. क्लिअर. ओके, म्हणजे काय 1998च्या आधीचा नकोय आपल्याला इथं. म्हणजे 20 ते 25 वयोगटातीलच इथे काय एक्झाम देऊ शकतात. आणि बरेच मुलं त्याच फेजमध्ये असतात, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर त्याच वयात असतात. तर तुम्हाला ही चांगली संधी विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट
आता याच्यात एज रिलॅक्सेशन पण आहे, प्रत्येक एक्झामला एज रिलॅक्सेशन असतं. तसंच इथे पण ओबीसी साठी 3 इयर्ससाठी, SC ST साठी 5 इयर्ससाठी आणि एक सर्व्हिसमेन वगैरे अदर जे असतील तर त्यांच्यासाठी किती आहे 5 वर्षासाठी हे एज रिलॅक्सेशन असणार आहे. क्लिअर? ओके. नंतर पुढे सिलेक्शन प्रोसेस मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय की एक ऑनलाईन टेस्ट असणार आहे. ती जर टेस्ट तुम्ही क्लिअर, तिचा जो कट ऑफ असणार आहे तो क्लिअर केल्यानंतर तुमचं फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे तेवढंच काम असणार आहे. ओके, क्लिअर. आता एक्झाम पॅटर्न बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो, या एक्झामचं बघा सब्जेक्ट कुठले कुठले. रिझनिंग सगळ्यात महत्वाचा सब्जेक्ट. बँकिंग कुठली पण एक्झाम असू द्या, रिझनिंग मॅथ तुमचं जेवढं चांगलं असेल तेवढं तुमचं सिलेक्शन लवकर होणार आहे. रिझनिंग, मॅथ आणि इंग्लिश. ओके, क्लिअर. ओके, रिझनिंग, मॅथ, इंग्लिश आणि GA जनरल अवेअरनेस. तर हे तुमचा सिलेबस आहे या एक्झामचा. जनरल अवेअरनेस म्हणजे मोस्टली आपण करंट अफेअर्स म्हणतो. लास्ट 6 मंथचं मोस्टली आपल्याला या एक्झाम्स मध्ये करंट अफेअर्स विचारतात. ओके, क्लिअर. तर बघा सिलेबस पण खूप कमी विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे सब्जेक्ट बघायला गेला, कारण तुम्ही जर बाकीच्या एक्झामचं बघायला गेला तर त्याच्यात हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी वगैरे सर्वच असतं. पण तसं इथे बघायला गेलं तर काय आपल्याला करंट अफेअर्स फक्त मागच्या 6 महिन्याचं आपल्याला इथे विचारतात. म्हणजे मुलांना, बऱ्याच मुलांना करंट अफेअर्सची भीती असते, ती लक्षात पण नाही राहत, तर याच्यात हे मोजकच विचारतात आपल्याला. क्लिअर. जर ह्या एक्झाम मध्ये, बँकिंगच्या एक्झाम मध्ये तुम्हाला जर सिलेक्शन पाहिजे असेल तर तुम्हाला रिझनिंग, मॅथ आणि इंग्लिश या 3 सब्जेक्ट वरती तुमची काय असली पाहिजे, पकड असली पाहिजे. ओके, आणि तेच आपण इथे करून घेणार आहोत. ते कसं करून घेणार आहोत नंतर सांगणारच आहे मी तुम्हाला. द ड्युरेशन ऑफ द ऑनलाईन टेस्ट म्हणजे किती एक्झाम जी असणार आहे तुमची ऑनलाईन, तर ती किती 2 तासांची असणार आहे. किती 2 तासांची तुमची एक्झाम असणार आहे. ओके, क्लिअर. 200 क्वेश्चन असणार आहेत आणि 200 मार्क्स साठी ही एक्झाम असणार आहे. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला 1 मार्काला ही प्रत्येक क्वेश्चनला असणार आहे 1 मार्क. आणि इथे निगेटिव्ह मार्किंग पण आहे. 0.25 ही निगेटिव्ह मार्किंग आहे या एक्झाम साठी. क्लिअर. म्हणजेच काय बघा, रिझनिंग, मॅथ, इंग्लिश हे सब्जेक्ट आपल्याला चांगले करायचे आणि लास्ट 6 मंथ करंट अफेअर्स. ओके, आता वेटेज बघायला गेलं तर रिझनिंग बघा तुम्हाला 60 क्वेश्चन 60 मार्काचं वेटेज आहे. इंग्लिश 40 मार्क 40 क्वेश्चन. मॅथ 40 मार्क 40 क्वेश्चन. ओके, आणि करंट अफेअर्स 60 मार्क 60 क्वेश्चन. असे टोटल 200 तुम्हाला 200 क्वेश्चन 200 मार्क साठी असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. क्लिअर. ओके, तर बघा सिलेबस तुमचं जर रिझनिंग, मॅथ चांगलं असेल आणि इंग्लिश पण चांगलं असेल तर तुम्हाला याला जास्त कष्ट करण्याची गरज पडणार नाही. ओके, क्लिअर. लिमिटेड सिलेबस आहे इथे. आता मागच्या वर्षाचा कट ऑफ बघायला गेलं तर इथे कट ऑफ पण आहे 200 पैकी तुम्हाला मिनिमम किती कट ऑफ म्हणजे क्लिअर करण्यासाठी लागतं. आणि दरवर्षी थोडंफार इकडे तिथे प्लस मायनस 1-2 मार्क इकडे तिकडे होतात. डिपेंड्स ऑन व्हॅकन्सी आणि एक्झामची क्वेश्चनच्या लेवलवरती ते प्लस मायनस इकडे तिकडे होत असतात. ओके, तर डिटेलमध्ये तुम्हाला इथे कट ऑफ पण दिसत असेल. ओके, क्लिअर. तर कट ऑफचा तो नंतर आपण विचार केला पाहिजे. आधी फक्त आपण काय आपला अभ्यास चांगला झाला आहे का नाही, प्रिपरेशन चांगलं झालेलं आहे का नाही, तर त्याच्यावरती आपण फोकस केला पाहिजे. नेक्स्ट सेम सेक्शनल कट ऑफ पण आहे. इथे आपल्याला प्रत्येक सब्जेक्टला कट ऑफ क्लिअर करावा लागतो. तर सेक्शनल कट ऑफ बघायला गेलं तर प्रत्येक सब्जेक्टचा खूप कमी आहे. ओके, जर तुम्हाला इथे बघायला गेलं तर काय सेक्शनल कट ऑफ खूप कमी, पण नुसतं सेक्शनल कट ऑफ क्लिअर करून चालत नाही. जो टोटल कट ऑफ आहे तो पण आपला काय क्लिअर झाला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. ओके, आता बघा सगळ्यात मुलांना जी इच्छुकता असते, मनातली जी धडपड असते ती म्हणजे काय, सॅलरी किती असणार आहे, काय भेटणार आहे आपल्याला ही एक्झाम देऊन, काय भेटणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप चांगलं पेमेंट पण देणार आहे तुम्हाला. पहिल्या वर्षासाठी तुम्हाला दर महिन्याला 29,000 रुपये देणार आहेत. म्हणजे जे विद्यार्थी, म्हणजे बघा तुम्ही ही एक्झाम क्लिअर केल्यानंतर बघा तुम्ही
तुम्हाला सॅलरी पण भेटणार आहे, तुम्ही तुमचा स्वतःचा खर्च तुम्ही याच्यातून काढू शकतात आणि तुम्ही तुमच्या पुढच्या एक्झामचं प्रिपरेशन तुम्ही कंटिन्यू चालू ठेवू शकतात. म्हणजे कसं एकदा जॉब असला पैशांचं अडचण नसेल तर तुमचा अभ्यास म्हणजे बाकीचं टेन्शन वगैरे नसतं, तुम्हाला फक्त अभ्यास करण्याची गरज पडते. आणि ह्या एक्झामद्वारे तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर हे 3 वर्षासाठी तुम्ही जर हे आपला हा कॉन्ट्रॅक्ट असणार आहे ह्या एक्झामचा आणि त्या काळात जर तुम्ही अभ्यास करून पुढच्या एक्झाम ऑटोमॅटिक जर तुम्ही ही एक्झाम क्रॅक केली तर ऑटोमॅटिक तुमच्या एक्झाम पुढच्या एक्झाम पण क्रॅक होणार आहेत. कळालं? क्लिअर? पहिल्या वर्षासाठी 29,000 आहे, दुसऱ्या वर्षासाठी वाढत चालतंय 31,000 आणि तिसऱ्या वर्षासाठी किती 34,000 दर महिन्याला येणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप चांगली सॅलरी पण आहे या जॉबमध्ये. तर मला तरी वाटतं तुम्ही काय जे इंटरेस्टेड कॅन्डिडेट आहे, ज्यांना वाटतंय की मला लगेच पाहिजे काहीतरी स्वतःचा खर्च निघाला पाहिजे, घरच्यांवरती टेन्शन नको द्यायला, म्हणजे कसं आपलं जर एक स्वतःचा खर्च वगैरे म्हणजे होत निघत असेल तर आपण काय पुढचं एक्झामची तयारी एकदम बिंदासपणे करतो, टेन्शन राहत नाही. ओके, समजा दुसरी एक्झाम असेल, त्याचे टेस्ट सिरीज घ्यायची असेल किंवा अजून कुठला क्लास लावायचा असेल तर तो काय आपण सहजरित्या ह्या काय जॉबच्या ज्या सॅलरीमधून ऑटोमॅटिक तुम्ही काय करू शकतात, लावू शकतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आणि बघा जर इथे तुम्ही 3 वर्ष चांगला परफॉर्मन्स दिला तर तुम्ही इथे मॅनेजर पदी सुद्धा तुम्ही इथे काय तुम्ही जॉईन होऊ शकता तुमच्या परफॉर्मन्स बेसिसवरती. तुमच्या परफॉर्मन्स बेसिसवरती. तर बघा खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आणि जर तुम्ही ही एक्झामचं तयारी केली, सिलेक्शन होईल किंवा नाही होईल ते कशावरती डिपेंड करणार आहे, तुमच्या प्रिपरेशनवरती. ओके, आता जर तुम्ही बघा हा झाला आपला कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जॉबचं एक्झामचं नोटिफिकेशन. आता याच्यानंतर लगेच तुमच्या ह्या पुढच्या एक्झाम्स येणार आहेत आणि ह्या परमनंट जॉबच्या एक्झाम्स आहेत, बँकिंग मधल्या सगळ्यात चांगल्या जॉबच्या ह्या तुमच्या एक्झाम्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर मला वाटतं जे मी आता सांगितलं त्या एक्झामची तयारी तुम्ही सुरू केली तर ऑटोमॅटिक तुमचं ह्या एक्झामचा काय सिलेबस सगळा सेम आहे. सिलेबस सगळा काय सेम आहे, फक्त क्वेश्चनची लेवल इकडे तिकडे होत असते. क्लिअर? आणि तुम्ही जर तो ऑटोमॅटिक सिलेबस केलेला असेल तर तुम्हाला ह्या एक्झामला जास्त कष्ट घेण्याची गरज पडणार नाही. तर बघा येणाऱ्या अपकमिंग काळात आता जून ते नोव्हेंबर पर्यंत तुमच्या एवढ्या एक्झाम्स आता येणार आहेत. बघा IBPS, RRB, PO, प्रोबेशनरी ऑफिसर. बँकेमध्ये 2 प्रकारच्या पोस्ट असतात, एक प्रोबेशनरी ऑफिसर आणि एक क्लर्क. तर बघा RRB, PO आता येईलच पुढे. ओके, आणि बरेच मुलं तयारीला पण लागलेत या एक्झामसाठी, बरेच मुलं. कारण सगळ्यात बँकिंग मधली जर सगळ्यात इझी एक्झाम असेल ना विद्यार्थी मित्रांनो तर ही कोणती RRB, PO आहे. आणि जर तुम्हाला खरंच जर पाहिजे असेल बँकेत जॉब तर तुम्ही माझ्यासोबत तयारी करा. ओके, जसं सांगेल जर तसं तुम्ही केलं ना नक्कीच तुमचं सिलेक्शन होणार आहे, ही माझी गॅरंटी. ओके, बरेच मुलं मी बँकिंग क्षेत्रात घडवलेले पण आहेत. ओके, क्लिअर? तर मला एकच सांगायचं, जर तुम्हाला पण जर जॉब पाहिजे असेल, लवकरात लवकर गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल तर आता पुढे जी बँकिंग मधील सगळ्यात इझी एक्झाम आहे म्हणजे ते RRB, PO आणि RRB क्लर्क. आता क्लर्क मध्ये बघायला गेलं तर विद्यार्थी मित्रांनो प्री आणि मेन्स असते, इथे इंटरव्ह्यू नसतो. बऱ्याच मुलांनी इंटरव्ह्यूची म्हणजे भीती असते, तर त्यांच्यासाठी हा खूप म्हणजे इंटरव्ह्यू नसतो, प्री आणि मेन्स. प्री सगळ्यात इझी क्लर्कची, RRB क्लर्कची. ज्यांनी 2 महिने चांगले प्रिपरेशन केलेलं असेल ना तर ते सहजरित्या काढू शकतात. ओके, क्लिअर? प्री आणि मेन्स PO ला फक्त इथे काय ऍड होतो विद्यार्थी मित्रांनो, इथे इंटरव्ह्यू पण असतो. क्लिअर? तर आपण बॅच मध्ये काय काय घेणार आहेत हे डिटेल मध्ये तुम्हाला सांगितलंय. PO ला एक इंटरव्ह्यू पण इथे काय असणार आहे. ओके, PO च्या प्रोफाईलला, जॉब प्रोफाईलला काय तुम्हाला प्री प्लस मेन्स प्लस इंटरव्ह्यू. क्लिअर? ओके, क्लिअर? मेन्स जर तुम्ही काढली तर तुमचा ऑटोमॅटिक काय कॉन्फिडन्स वाढतो आणि इंटरव्ह्यूला काय तुम्हाला जास्त काय म्हणजे जास्त कष्ट घेण्याची गरज पडत नाही. जास्त सिलेक्शन तुमचं कशावरती डिपेंड करतं, मेन्सवरती, मेन्सच्या स्कोअरवरती. जर तुम्हाला मेन्सला चांगला स्कोर येऊन गेला तर काही मुलांना इंटरव्ह्यूला कमी आले तरी त्यांचं काय सिलेक्शन होऊन जातं, जॉब भेटून जातो, सरकारी नोकरी येऊन जाते. तर पुढे बघा RRB, PO, RRB क्लर्क झाल्यानंतर SBI क्लर्क, म्हणजे ह्या लाईनअप एक्झाम्स आहेत. ओके, क्लिअर? SBI क्लर्क आहे, SBI PO आहे, नंतर IBPS PO, IBPS क्लर्क, प्रोबेशनरी ऑफिसर क्लर्क आणि
नंतर इन्शुरन्सच्या एक्झाम्स वगैरे अशा, आणि याच्यात अजून एक आरबीआय असिस्टंट पण एक्झाम असणार आहे. कोणती? आरबीआय असिस्टंट. कोणती? आरबीआय असिस्टंट. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, किती एक्झाम्स आता तुमच्या लाईनअप आहेत. 1 2 3 4 5 6 आणि ही 7. आपण इन्शुरन्सचा सोडून देऊया सध्या, फक्त बँकेवरती विचार केला तर 7 एक्झाम आहेत विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे जून जुलै ऑगस्ट, जून मध्ये तर एक्झाम नसणार आहे क्लिअर. जुलै पासून म्हणजे नोटिफिकेशन वगैरे आल्यानंतर ऑगस्ट पासून एक्झाम तुमचे सुरू होतील, पण तुम्हाला प्रिपरेशनसाठी जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर, जर तुम्ही हे 6 महिने तुमचे पूर्ण जीव तोडून लावले तर बघा 6 ते 7 एक्झाम आहेत. कुठली तरी एक एक्झाम, स्वतःवरती विश्वास असेल ना. विश्वास कधी येतो? जेव्हा तुम्ही चांगलं प्रिपरेशन करणार. आणि चांगलं प्रिपरेशन कधी होतं विद्यार्थी मित्रांनो? जर तुम्हाला चांगला गुरु भेटला ना तर तुमचं नक्कीच चांगलं प्रिपरेशन होत असतं. जसं महाभारतात कौरव आणि पांडव, कौरव तर 100 होते, पांडव 5 होते, पण विजय कोणाचा झाला? पांडवांचा, 5 लोकांचा. कारण का? त्यांच्याकडे गुरु जे होते ते भगवान श्रीकृष्ण होते. तसंच प्रत्येक कुठल्याही क्षेत्रात जर तुम्हाला जायचं असेल, जर सल्ला देणारे चांगले असतील तर तुमचं नक्कीच कमी काळात सिलेक्शन होत असतं. आणि तर तेच मला सांगायचं, जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रात जर, आता तो प्रत्येकाचा डिपेंड करतं तुमची इच्छा काय वगैरे, सिलेबस वगैरे बघितल्यानंतर. तर कमी काळात सिलेक्शन पाहिजे असेल, ओके, लवकर तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर बँकिंग क्षेत्र हे एक चांगलं क्षेत्र आहे. ओके, क्लिअर. आणि सॅलरी पण चांगली असते. ओके, क्लिअर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ह्या पुढच्या बॅचेस अपकमिंग एक्झाम्ससाठी आपल्या ह्या बॅचेस लॉन्च होणार आहेत. तर त्याचं पुढे तुम्हाला येऊन जाईल बॅचची डेट काय असणार आहे. ओके, क्लिअर. नंतर प्रिपरेशन कसं करून घेतलं जाईल. ओके, तर प्रिपरेशनचं तुम्ही टेन्शनच घेऊ नका. तुम्ही पण म्हणशाल की अरे यार, खरंच बेस्ट क्लास आपल्याला, महाराष्ट्रातील बेस्ट क्लास आपल्याला आपल्यासाठी भेटलेला आहे. हे तुम्ही नक्की जेव्हा क्लास संपेल ना तेव्हा तुम्ही नक्की सांगणार. ओके, तर पुढच्या तुम्हाला व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलं जाईल बॅच कधी आपण सुरू करणार आहोत. ओके, क्लिअर. आणि जर तुम्हाला खरंच विद्यार्थी मित्रांनो आवडत असेल, असं नाही आहे, तुमची इच्छा असेल बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची, तर ही तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. आणि विद्यार्थ्यांच्या आग्रहासह आपण हा इनिशिएटिव्ह घेऊन आलोय. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. बॅच लॉन्च म्हणजे कधी, बॅच कधीपासून सुरू होते डिटेलमध्ये आपण पुढच्या सेशनमध्ये डिस्कस करूयात. तुर्तास आपण थांबूया. थँक्यू सो मच.